नमस्कार, मी धनंजय सानपदे ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. 5 वर्षापूर्वी तुम्हाला जर एखादा माणूस येऊन म्हणाला असता की आता तुमच्या शेतामध्ये पुढच्या काही काळात एक रोबो येणार आहे आणि तो गवत काढणार आहे, तर तुम्ही त्याला काय म्हणाला असतात की तू काय आम्हाला येडा समजतोय का? आम्ही धोतरावरती शर्टिंग करणारी माणसं तुला दिसलोयत? अशी 2 प्रश्न तरी तुम्ही नक्कीच उपस्थित केले असते. पण आता जर तुम्हाला कोणी असं म्हणालं की तुमच्या शेतामध्ये येऊन AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित एक यंत्रमानव येणार आहे आणि तुमच्या शेतीतील सगळी कामं करून जाणार आहे, तर कदाचित आता त्याच्यावर तुमचा विश्वास सहजपणे बसेल. कारण कृत्रिम बुद्धिमत्ता एक एक क्षेत्र हळूहळू पादाक्रांत करत चालली आहे. मग या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रामध्ये आता विविध कंपन्यांसोबतच Google या प्रगत तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध असलेल्या कंपनीनं सुद्धा प्रवेश केलाय. मग या Googleच्या प्रवेशानं भारतीय शेतीचं जे काही चित्र आहे ते बदलू शकतं का? त्यासोबतच भारतीय शेतीसाठी Googleकडून काय नवीन घोषणा करण्यात आलेली आहे, या सगळ्या विषयांची माहिती आपण आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये सोप्या पद्धतीनं समजून घेणार आहोत. त्यामुळं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. Googleकडून 10 जुलै रोजी एक घोषणा करण्यात आली. ही घोषणा काय होती तर Googleनं ओपन सोर्स AI आधारित API म्हणजे ज्याला ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस असं म्हणतात, तो प्रकल्प सुरू केला आहे. या APIचं नाव काय ठेवण्यात आलं आहे तर ॲग्रिकल्चर मॉनिटरिंग अँड इव्हेंट डिस्टिक्शन असं नाव आहे. आता या तंत्रज्ञानाचा वापर भारताच्या शेती क्षेत्रामध्ये केला जाणार आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या कमी होतील असा दावाही Googleकडून केला जातोय. आता Googleनं असं सुद्धा जाहीर केलंय की या प्रकल्पाच्या मदतीनं भारतीय शेती क्षेत्राला बळकटी तर देण्यात येणारच आहे, पण त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून हवामान बदलाचं संकटही परतवून लावता येऊ शकतं असाही दावा Googleकडून करण्यात आलेला आहे. याबद्दल Google डीप माइंडचे ॲग्रिकल्चर अँड सस्टेनेबिलिटी रिसर्च लीड आलोक तळेकर म्हणाले, या तंत्रज्ञानाचा वापर भारतातील शेतकऱ्यांना फायदा करून देणं इतपुरता मर्यादित नाही, तर वाढत्या हवामान धोक्यापासून देशाला बळकटी देण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल. त्यासाठी Googleकडून व्यापक माहितीचं रूपांतर अत्यंत सुस्पष्ट आणि रिअल टाइम डेटामध्ये करणं सुरू आहे असाही दावा तळेकर यांनी बोलताना केलाय. खरं तर या तंत्रज्ञानाची म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता या AI तंत्रज्ञानाची चुणूक आपण ऊस शेतीमध्ये सध्या बघतोय. त्यासोबतच इतर शेतीमध्येही या AI तंत्रज्ञानाची चुणूक आपल्याला पुढच्या काळात पाहायला मिळू शकते. जगभरात विविध क्षेत्रामध्ये या AIनं तुफान राडा केलेला आहे आणि त्यामुळं शेती क्षेत्रातही या AIकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं. याच पार्श्वभूमीवरती Googleनं शुक्रवारी म्हणजेच 10 जुलै रोजी भारतीय शेतीसाठी हा प्रोग्राम लॉन्च केलाय. आता यामध्ये तुमचा मूळ प्रश्न असा असेल की API म्हणजे नेमकं काय? आता तुम्ही असं तर म्हणाल की तुम्ही सगळं जे काही सांगतायत ते तांत्रिक भाषेत सांगतायत, त्यामुळे आम्हाला काही कळत नाही. तर सांगतो. समजा एक शेतकरी आहे, तो त्याच्या मोबाईलमध्ये एका ॲपच्या माध्यमातून त्याच्या शेतातील पाऊस, तापमानाची माहिती ही चेक करतोय, मातीचा ओलावा सुद्धा तपासतोय. तर अशा वेळी त्याला जी काही माहिती त्या ॲपच्या माध्यमातून दिली जाते, त्यासाठी ॲप्स निर्मिती करणारी कंपनी जी असते ती कंपनी ही सगळी माहिती थेट हवामान विभागाकडून घेत नाही. म्हणजेच त्याच्या भागातील पाऊस किती आहे, त्याचं तापमान किती आहे, हवेमध्ये आर्द्रता किती आहे याची माहिती हवामान विभागाकडून थेटपणे या कंपन्यांकडून घेतली जात नाही, तर हवामान विभागाचा API वापरून या कंपन्या ही माहिती शेतकऱ्यांना पुरवत असतात. याच पद्धतीचा API आता पुढच्या काळात Google शेतकऱ्यांसाठी घेऊन येणार आहे, पण हा ओपन सोर्स API असणार आहे आणि त्यामुळं यापुढे खाजगी क्षेत्रातील ज्या काही कंपन्या आहेत त्यांना AIच्या क्षेत्रामध्ये शेतीसाठी गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल असंही सांगितलं जात आहे. हा AI आधारित API काय करणार तर अचूक पद्धतीची आकडेवारी शेतकऱ्यांना पुरवणार, म्हणजेच खाजगी कंपन्यांना पुरवणार आणि कंपन्या हा डेटा सगळा शेतकऱ्यांना त्यांच्या ॲप्सच्या माध्यमातून पोहोचवणार. आता Googleच्या API मुळे कोणतं पीक आहे, शेतीचं क्षेत्रफळ किती आहे, त्यासोबतच पिकाची पेरणी किती झालेली आहे, कधी झालेली आहे आणि कधी त्याची काढणी होणार आहे याची माहिती सॅटेलाइट आणि मशीन लर्निंग या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातच मिळणार आहे आणि तेही त्यांच्या मोबाईलवर.
आणि हे सगळं शक्य कशामुळे होणार आहे तर गुगलच्या ओपन सोर्स API मुळे. आता तुमच्या मनात असाही प्रश्न आला असेल की या प्रकारची माहिती यापूर्वी शेतकऱ्यांना तर विविध मोबाईल ॲप्सच्या माध्यमातून दिली जातच होती की आता त्यामध्ये नवीन काय. पण आता खाजगी कंपन्यांची जी गुंतवणूक आहे ती या API मुळे सोपी होणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आधी ज्या काही वेळखाऊ पद्धतीनं माहिती मिळत होती ती आता अचूक आणि अत्यंत सुस्पष्ट अशी मिळणार आहे, तीही रिअल टाईममध्ये. आणि त्यामुळं शेतकऱ्यांचा या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो असंही बोललं जात आहे. आता दुसरा मूळ मुद्दा असाही तुमच्या मनात आला असेल की या सगळ्यांचा फायदा खाजगी कंपन्यांनाच होईल, पण तसं नाही आहे. खाजगी कंपन्यांना या क्षेत्रासाठी प्रोत्साहन देण्यासाठी गुगलकडून हा इनिशिएटिव्ह घेतला जातोय. भारतीय शेतीसाठी AIचा वापर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याबद्दलही गुगल डीप माइंडचे भारत आणि आशिया पॅसिफिक वरिष्ठ संचालक डॉक्टर मनीष गुप्ता म्हणाले, भारतातील नवीन तंत्रज्ञान क्षमताच्या वापरासाठी उत्तम समाधान हे गुगलकडून विकसित केलं गेलं आहे. त्यातून आम्हाला प्रेरणा मिळाली आहे. त्यामुळे शेती क्षेत्रातील AI गुंतवणूक यापुढे अनेक पटीनं परतावा देणारी ठरेल असंही मनीष गुप्ता यांनी सांगितलं आहे. खरं तर गुगलच्या या प्रकल्पामुळे खाजगी कंपन्या ज्या AI शेतीसाठी गुंतवणूक करू इच्छितात त्यांना एक संधी निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या समस्यांवर उत्तर शोधण्यासाठी खाजगी गुंतवणूक वाढीस अनुकूल स्थितीसुद्धा या APIच्या निर्मितीमुळे निर्माण होईल असंही बोललं जात आहे. या APIचा वापर करून AI आधारित शेती उपयोगी मोबाईल ॲप्स तयार केली जाणार आहेत. त्यासोबतच या ॲपच्या मदतीनं शेतकऱ्यांना माती असेल, पाणी असेल, हवामान, पीक या उत्पादनाचा अचूक अंदाज सुद्धा मिळेल असाही दावा केला जातोय. त्यामध्ये अचूकता येण्यासाठी विशेष करून सॅटेलाइट प्रतिमा आणि मशीन लर्निंग या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे आणि पिकांच्या लागवडीचे आणि काढणीचे हे अचूक अंदाज यामुळं म्हणजे या तंत्रज्ञानामुळे मिळू शकतात आणि त्यामुळं शेतकऱ्यांना शेती कामाचं नियोजन करणं सुद्धा सोपं होऊ शकतं. त्यासोबतच ग्रामीण भागातील कर्ज पुरवठा, जमिनीच्या नोंदी आणि हवामान बदलाचे पूर्वानुमान या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवरती मिळणार आहेत. शेतीमधील जोखीम ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि त्यामुळं AI हे या सगळ्या जोखमींवरती काही प्रमाणात उत्तर शोधण्यासाठी यशस्वी ठरू शकतं असं जाणकारांचं मत आहे. तर या पद्धतीचा गुगलचा API आता पुढच्या काळात शेती क्षेत्रामध्ये येणार आहे. मग या API बद्दल तुम्हाला काय वाटतंय? तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी तुर्तास या माहितीसोबत इथेच थांबतोय. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.